जय भीम, जय संविधान. मी मारुती सहारे. आपण पाहतो नागवंश. आजचा विषय आहे आपला, जरांगे पाटलांनी जर राजकीय भूमिका घेतली तर महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचे सामाजिकरण होईल. मी असं का म्हणतो, कारण मनोजदादा जरांगे पाटील हे गेल्या 1-1.5 वर्षापासून गरीब मराठ्यांचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात चालवत आहे आणि त्यांच्या बाजूनं संपूर्ण गरीब मराठा एकवटलेला आहे. आजपर्यंत त्यांनी सामाजिक भूमिका घेऊन गरीब मराठ्यांचे जे आरक्षणाविषयी जे समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ते सतत रस्त्यावर आहेत, परंतु त्यांच्या या मागण्यांना सरकार सहकार्य करत नाही. त्यांच्या मागण्या मान्य होत नाही आणि त्यांचे आंदोलन नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. आजपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही आणि 1-1.5 वर्षापासून गरीब मराठा हा रस्त्यावर आहे. त्यामुळे आता जर समजा गरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, त्याचप्रमाणे इतर वर्गाला जर समजा न्याय मिळवून द्यायचा असेल, जो गरीब आहे, जो वंचित आहे, जो शोषित आहे, जो पीडित आहे, त्यांना जरी न्याय मिळवून द्यायचा असेल तर आमचा विश्वास आहे की मनोजदादा जरांगे पाटील हे न्याय मिळवून देऊ शकतात. म्हणून त्यांनी आता राजकीय भूमिका घ्यायला पाहिजे. येणाऱ्या विधानसभेमध्ये 288 आमदार उमेदवार त्यांनी उभे करायला पाहिजे आणि गरीब मराठ्यांच्या मुलांना, त्याचप्रमाणे इतरही वर्गातल्या गरीब उमेदवारांना मोठ्या प्रमाणात उमेदवाऱ्या देऊन जास्तीत जास्त विधानसभेत आमदार कसे निवडून येईल याची लढाई आता त्यांनी लढली पाहिजे. जर त्यांनी असा निर्णय घेतला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या ज्या लोकांच्या समस्या आहे, जसं गरीब मराठा समाजाच्या फार मोठ्या समस्या आहे, त्याचप्रमाणे इतर वर्गाच्याही फार मोठ्या समस्या आहे. जर मनोजदादा जरांगे पाटलांनी गरीब उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या, त्यांना निवडून विधानसभेवर पाठवलं तर त्यांच्या समस्या, ज्या काही समस्या आहे, गरीब मराठ्यांच्या ज्या समस्या आहेत, इतर वर्गाच्या ज्या काही समस्या आहेत, त्या विधानसभेत गेल्यावर त्यांना सोडवता येईल. आणि आजपर्यंत महाराष्ट्राची सत्ता जी प्रस्थापित वर्गाने आपल्या ताब्यात ठेवलेली आहे, महाराष्ट्राची साधनसंपत्ती त्यांनी आपल्या कब्जात घेतलेली आहे, ह्या प्रस्थापित वर्गापासून महाराष्ट्राची सत्ता सोडवता येईल. त्यांनी जे कब्जा केलेला आहे महाराष्ट्राच्या साधनसंपत्तीवर, तो सोडवता येईल आणि सर्व जातीतल्या गरीब वर्गांना न्याय देता येईल. म्हणून येणाऱ्या विधानसभेत मनोजदादा जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. जर त्यांनी राजकीय भूमिका घेतली नाही तर ज्याप्रमाणे लोकसभेत निकाल लागला त्याचप्रमाणे विधानसभेतही होऊ शकते. परंतु हे जर रोखायचं असेल तर मनोजदादा जरांगे पाटील हे रोखू शकतात. गरिबांचे, सर्व जातीतील गरिबांचे आमदार त्या ठिकाणी ते पाठवू शकतात. म्हणून त्यांनी भूमिका घेणं महत्त्वाचे आहे, राजकीय भूमिका घेणं महत्त्वाचे आहे आणि गरीब मराठ्यांचे मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून देणं महत्त्वाचे आहे. आणि असं जर झालं तर खऱ्या अर्थानं लोकशाहीचं सामाजिकरण होईल आणि प्रस्थापिताला मोठा दणका बसेल. म्हणून आजच्या प्रसंगी एवढीच विनंती करतो की मनोजदादा जरांगे पाटील यांनी नक्कीच राजकीय भूमिका घेतील. धन्यवाद.